हे अशी लोक येतात आणि मदत काही माझ्या मनात नसताना माझ्यासारखं चांगला एक सभ्य मुलगा अशी शिवी द्यायला प्रेरित होतो. माझ्याजवळ शेवटचे पैसे उरलेले होते 90-95 रुपये काहीतरी. त्याच्या भाऊला म्हटलं 90-95 रुपयामध्ये एवढ्यामध्ये टाकी फुल करून दे, पण त्याने नकार दिला. JCB मी खरंच JCB खूप अट्रॅक्ट करायला लागली मला. मी मागच्या जन्मामध्ये योग्य आदित्यनाथ होतो. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राईड विथ लोकी. आणि आज खूप दिवसानंतर परत थोडं ऊन पडलेलं आहे, कारण पावसाने 3 दिवसापासून खूप मनावर घेतलं होतं. हे लोक पाऊस मागते त्याने खूप मनावर घेतलेलं होतं, आणि त्यानं सध्या तो आता थकलेला आहे. त्यामुळे असं चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळते. पूर्ण आभाळ एकदम क्लीन आहे, आणि आज रस्ता पण जास्ती ओला नाहीये, तर त्यामुळे गाडी चालवायला मस्त मजा येते. अचानक एवढी ट्रॅफिक त्या रोडवर. मस्त वाटते बाकी. आज त्या साईडच्या रोडवर अचानक खूप गर्दी झालेली आहे. काय की नाही काय माहिती. आणि या लोकांनी रस्ता वाढवायच्या नादामध्ये इथल्या BRT्या पूर्ण तोडलेल्या आहेत. 5 ते 6 BRT होत्या ठिकाणची. सूर्या, तू मेरी पावर को नहीं जानता, सूर्या गॅस. अरे सूर्या, सर्दी झाली. काल खूप पावसामध्ये भिजलोय. डोकं पण दुखते खूप. ए भाऊ, अरे घे नाही. नागिन करतो इथे रस्त्यामध्ये, पण गाडी काही साईडला घ्यायचं त्याचं मन नाही दिसत होतं. आपण शॉर्टकट घेऊ, कारण की यांच्या नादी लागायचं मन नाही होते सध्या. मस्त वाटतं इथं. आणि या मंत्री IT पार्कच्या साईडच्या फुटपाथ वरनं त्याच्या टाईल्स ते हलतात, अशा फिक्स नाही येत चांगल्या. ए ओ मावशी भाई, काय बघत होतो, कुठे बघत होतो मी काय कळालं नाही. आणि अचानक त्या टाईल्स निघलेली जागा आणि ते काट्याचं झाड माझ्या समोर. म्हणजे थोडस ट्रॅफिक वाचवण्याच्या नादामध्ये मी परत पडणार होतो चांगला जोरात. परत सूर्या माझ्या समोर आलाय. सूर्या. आणि अशा कमी ट्रॅफिकच्या जागेमध्ये संभाटाचं गाणं वाजतंय. या वाघाच्या क्षेत्रात या वाघाचं वजन. मस्त थोडं आभाळ आलेलं आहे. नाही पडला पाहिजे मी घरापर्यंत जाऊस तर पाऊस. त्याच्यानंतर किती पडायच्या पावसाला तो पडला तर चालतो. अगोदर माझं पूर्ण जॅकेट, हेल्मेट आणि मास्क पूर्ण ओलं झालेलं आहे. गँग झिरो बँग झिरो. पूर्ण रॅप येत नाही हा संभाटाचा. हा एक कजवा संभाटाला हेट करतो.
फ्री स्टाईल, संभाळाची फ्री स्टाईल. पात्रे चाकाखाली असतात, मला रस्ता पण मोकळा लागतो. वा संबाटा. तर मित्रांनो, रस्त्याने येताना मला ही जेसीबी दिसली. तर असं वाटलं की जेसीबीची खुदाई सुरू आहे. पण जेसीबी वाल्या दादांनी त्या जेसीबीला थोडा आता आराम दिलाय. काही बघायला भेटलं नाही. माझी तर फेवरेट मशीन आहे जेसीबी. योगी आदित्यनाथ, जय श्रीराम. जेसीबी. आज परत काहीतरी नाही. यांनी असे स्टड घातले वाटतं. आणि आपलं फेवरेट चहाचं दुकान सह्याद्री चहा. मस्त चहा इथला. अरे जेसीबी. जेसीबी और मेरा नाता जन्म जन्मों का है. के लिरिक्स, क्या लिरिक्स है कृष्णा के लिरिक्स भाई. जब पूछे कौन है बेस्ट. ओ काका, ओ काका, ओ वेळ येण्याच्या अगोदरच नका जाऊ. चांगलं कृष्णांच्या गाण्याची वाईब घेत होतो, रॅपर कृष्ण. आणि काकांनी अचानक वैकुंठ धामाचं दर्शन करता करता काका राहिले. असं नाही केलं पाहिजे. वेळेच्या अगोदरच नाही झालं आहे कोणासोबत. मस्त वाटतं एकदम या वातावरणामध्ये. किती एक हप्त्यानंतर ऊन पडलेलं आहे असं. तर एका हप्त्यापासून तेच कंटिन्यू. सकाळी झोपेतनं उठला पाऊस, रात्री झोपताना पाऊस, दिवसा पाऊस, दुपारी पाऊस, सकाळी नाश्त्यामध्ये पाऊस, दुपारच्या जेवणामध्ये पाऊस, संध्याकाळच्या परत स्नॅक्स मध्ये पाऊस, रात्रीच्या जेवणामध्ये पाऊस. एक रुटीन झालेला त्या पावसाचा. आणि माझ्या घरासमोर तर एवढं पाणी साचतं, असं वाटतं अटलांटिक महासागरामध्ये आलोय मी. कृष्णा गाणं सुरू आहे. वेगळीच वाईब आहे आपण रॅपरची. ये बोल रे क्या सुनाई नहीं दे रहा, ब्रो मत बोल मैं तो भाई नहीं तेरा. ओ देखो कौन है, सुपरमैन. नहीं चड्डी तो बाहर है, सुपरमैन ही है. असेच लोक काय सुट्ट्यावर गेले की काय वाटतं. लोक सुट्ट्यांवर गेले. तरी आज सोमवार म्हटल्यावर गर्दी पाहिजेच रस्त्यांवर. गर्दी नाहीये. आणि या मागच्या ट्रकामध्ये जो मागे जो ट्रक होता भाजीपाल्याचा होता आणि त्याच्यामध्ये कांदा होता. तर त्या कांद्याला बघून गाणं आठवलं, ते मराठी गाणं. कचकच कांदा कापताना बोट सुरी तो वाकवली, सुरी वाकवली नाही, सुरी तो वाचवली. हा. आणि आता आपण चहा पिला आणि आता आपल्या गाडीला आपण चहा देणार आहोत. म्हणजे तिथं पेट्रोल. बडा ऐसा फिरू आहे. घे भाऊ, शेवटचे एवढेच. टाकी फुल करून द्या एवढ्यात. माझ्याजवळ शेवटचे पैसे उरलेले होते, 90-95 रुपये काहीतरी.
त्याच्या भाऊला म्हटलं 90-95 रुपयामध्ये एवढ्यामध्ये टाकी फुल करून दे, पण त्याने नकार दिला सरळ मला. म्हटलं जाऊ दे आता, यांनी नकार दिल्यावर आता काय करायचं, नाही म्हटलं तर नाही. करते लाज करते आज छोटी दूसरी तुमची दिल है हिंदुस्तान की. अरे यार परत JCB मी खरंच JCB खूप अट्रॅक्ट करायला लागली मला. मी मागच्या जन्मामध्ये योगी आदित्यनाथ होतो असं वाटतं मला, कारण की योगी आदित्यनाथला तुम्हाला माहिती, त्याला JCB किती अट्रॅक्ट करते. JCBला तो अट्रॅक्ट करतो जसं JCB मला अट्रॅक्ट करते. मी होतो मागच्या जन्मामध्ये योगी आदित्यनाथ. जय श्रीराम. सिग्नलना त्या साईडला सुटलेलं आहे ना, या साईडला सुटलेलं आहे. पण स्विफ्ट डिझायर गेला. यायच्या अगोदर नका जाऊ. हो मावशी, हो हा घेऊन हात दाखवा. तर आमची स्थिती कुठे गेली बाबुलीची पब्लिक. ग्लोस्टर आहे MGची आणि तिचा नंबर आहे 5555. हे भाऊ, हे असे लोक येतात आणि मदत काही माझं मनात नसताना माझ्यासारखं चांगला एक सभ्य मुलगा अशी शिवी द्यायला प्रेरित होतो. भाऊ आरामशीर वेळ आली तुझी अजून. थांबा ऐश्वर आले दादा, थांबा. आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आजचा ब्लॉग आपला इथेच संपतोय. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. काहीतरी नवीन शोधतो मी आणि पुढचा ब्लॉग बनवतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा माझा, कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.